वेलकम टू माय चॅनल. आजचा टॉपिक आहे आपण सिमिलॅरिटी या मधले 3 आणि 4 मार्क्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स शिकणार आहे. हे क्वेश्चन्स 3 आणि 4 मार्क्सच्या क्वेश्चन्समध्ये तुमच्या टर्मिनल किंवा प्रिलिम एक्झामिनेशन्समध्ये नक्कीच येऊ शकतात. तर फर्स्ट क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेट 1.4 मधला 7th क्वेश्चन. ह्याच्यात गिवन आहे सेट पी क्यू इज पॅरलल टू सेट डी ई. नेक्स्ट एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू एफ. हा जो पी क्यू एफ ट्रायंगल आहे त्याचा त्यांनी एरिया दिलेला आहे 20 युनिट्स आणि पी एफ ही जी पी एफ आहे ती डी पीच्या ट्वाईस आहे, म्हणजेच पी एफ ही डबल आहे डी पीच्या, हे त्यांनी सांगितलं आहे. आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे हा जो क्वाड्रिलॅटरल आहे पी डी ई क्यू ह्याचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर आपण सोल्युशन स्टार्ट करूया. जर का पी एफ is twice of dp, मी अज्यूम केलं लेट dp be x, तर मग dp जर का x झाली तर pf काय होईल twice of x, कारण त्यांनी गिवन मध्ये दिलंय pf is twice of dp. त्यामुळे जर का dp झाली x तर pf होईल twice of x. नेक्स्ट ह्याच्यासाठी आपण रिझन नेक्स्ट आता आपल्याला अख्खी df साइड काढायची आहे. df is equal to dp plus pf, that is x plus 2x is equal to 3x. हे झालं 3x. आता आपल्याला हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आहेत. हे आपण सगळं का करतोय, आपल्याला त्यांनी या छोट्या ट्रायंगलचा एरिया दिलाय. जर का आपण हा सगळ्यात मोठ्या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट केला आणि त्यातून हा छोट्या ट्रायंगलचा एरिया सबट्रॅक्ट केला तर आपल्याला हा क्वाड्रिलॅटरल मिळू शकतो. त्यामुळे आपल्याला आधी हे दोन ट्रायंगल्स, सगळ्यात मोठा जो ट्रायंगल आहे एफ डी ई आणि सगळ्यात छोटा एफ पी क्यू, हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायला लागतील. इन ट्रायंगल एफ डी ई and triangle FPQ, FPQ is equal to FDP, FDE. हा अँगल ह्याला इक्वल आहे करस्पॉन्डिंग. सिमिलरली हा अँगल ह्याला इक्वल आहे करस्पॉन्डिंग. अँगल FQP इज इक्वल टू, एक मिनिट इथे आधी हा अँगल घेऊया. अँगल FED इज इक्वल टू अँगल FQP. दोघांचं रिझन आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. मग झाले हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले. ट्रायंगल FDE इज सिमिलर टू ट्रायंगल FPQ बाय AA टेस्ट. हे दोन ट्रायंगल्स AA टेस्टनी सिमिलर झालेले आहेत. मग आता आपण या दोन ट्रायंगल्सचा थिअरम ऑफ एरियाज ऑफ इक्वल रेशोज ही आपण थिअरम शिकलेली आहे. तुम्ही जर का ती पाहिली नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. त्या थिअरम प्रमाणे आपण काय लिहू शकतो, द एरिया ऑफ ट्रायंगल FPQ हा छोट्या ट्रायंगलचा एरिया अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल FDE इज इक्वल टू साइड स्क्वेअर PF साइडचा स्क्वेअर अपॉन DF साइडचा स्क्वेअर. PF स्क्वेअर अपॉन DF स्क्वेअर. ह्याचं रिझन आहे थेरम ऑफ एरियाज ऑफ इक्वल ट्रायंगल्स. ह्याचं रिझन आहे थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. मग इथे काय येईल, PF आहे 2x आणि DF आहे 3x. त्या दोघांचा स्क्वेअर म्हणजे 4x स्क्वेअर अपॉन 9x स्क्वेअर. x स्क्वेअर ला x स्क्वेअर गेला म्हणजे या दोन ट्रायंगल्सच्या एरियाचा रेशो हा 4 अपॉन 9 आहे. नेक्स्ट मी इथे दाखवते. मग जर का या दोन ट्रायंगल्स मी परत इथे लिहिते, एरिया ऑफ ट्रायंगल FPQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल FDE
इज इक्वल टू आपलं आलं 4 अपॉन इथनं आलं 4/9. या ट्रायंगलचा एरिया त्यांनी दिलेला आहे FPQ हा दिलेला आहे 20 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल FDE इज इक्वल टू 4/9. 4 1 जार 4 5 जार. हा संपूर्ण मोठा ट्रायंगल जो आहे FDE त्याचा एरिया आला 45. या 45 एरियामधनं हा एरिया आपण सबट्रॅक्ट केला की हा क्वाड्रिलॅटरलचा एरिया आपल्याला मिळेल. देअरफॉर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल PDEQ is equal to 45 minus 20, that is 35 square units. युनिट लिहायला विसरू नका. तर हे सम 3 मार्काला तुमच्या एक्झाम मध्ये विचारू शकतात. नेक्स्ट इम्पॉर्टंट 3 मार्क क्वेश्चन आहे प्रॉब्लेम सेट 1 मधला क्वेश्चन नंबर 11. त्या क्वेश्चन मध्ये त्यांनी एक ट्रपेझियम दिलेला आहे ABCD. त्याच्यात AD इज पॅरलल टू BC असं त्यांनी गिवन मध्ये दिलेलं आहे की AD साइड आणि BC साइड या दोन साइड्स पॅरलल आहेत आणि and AC and BD diagonals AC and BD meet at P. या P पॉइंट मध्ये हे दोन डायगोनल्स मीट होतात. तर आपल्याला प्रूव्ह करायचे AP अपॉन PD इज इक्वल टू PC अपॉन BP. हे आपल्याला शो करायचं आहे. हे सम प्रूव्ह करायला 2 मेथड्स आहेत. त्या दोन्ही मेथड्स मी तुम्हाला दाखवणार आहे. फर्स्ट मेथड 1. मेथड 1 खूपच सिंपल आहे. फक्त हे दोन ट्रायंगल्स सिमिलर दाखवायचे. इन ट्रायंगल APD and triangle CPB हे दोन ट्रायंगल्स घेतले आपण, हा आणि हा. त्याच्यात APD आणि CPB तर इक्वल आहेत, वर्टिकली अपोजिट अँगल्स. अँगल APD इज इक्वल टू अँगल CPB वर्टिकली अपोजिट अँगल्स, हा आणि हा. आणि सिन्स ही लाईन ह्याला पॅरलल आहे, ते गिवन ऑलरेडी दिलेलं आहे त्यांनी, तर तुम्ही हा अँगल ह्याला ऑल्टरनेट अँगल म्हणून प्रूव्ह करू शकता. अँगल DAP इज इक्वल टू अँगल PCB. रीजन आहे ऑल्टरनेट अँगल्स. मग झाले हे दोन ट्रायंगल्स AA टेस्टनी सिमिलर झाले. ट्रायंगल APD इज सिमिलर टू ट्रायंगल CPB बाय AA टेस्ट. मग तुम्ही CSCT नी काय लिहू शकता? AP अपॉन PC इज इक्वल टू, माझं लक्ष इथे पाहिजे, मला काय काय हवंय, AP पाहिजे, PC पाहिजे, इज इक्वल टू PD अपॉन PB. AP अपॉन PC इज इक्वल टू PD अपॉन PB. आता फक्त मला काय प्रॉब्लेम आहे, PC इकडे आलाय आणि PD तिकडे आलाय. आधी आपण ह्याचं रिझन लिहू, CSST करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. एकदा तुम्ही ट्रायंगल सिमिलर प्रूव्ह केले तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स पण सिमिलर तुम्ही इक्वल घेऊ शकता. मग बस आता तुम्ही AP अपॉन हा PD, AP अपॉन PD इज इक्वल टू PC अपॉन PB, जे आपल्याला प्रूव्ह करायचे ते लिहू शकता. त्याचे रिझन आहे बाय ऑल्टरनेंडो. ऑल्टरनेंडो 9th स्टँडर्ड मध्ये तुम्हाला होतं, डिव्हिडेंडो, कंपोनेंडो. त्याच्यात ऑल्टरनेंडो मध्ये तुम्ही ही टर्म इथे आणि ही टर्म इथे लिहू शकता. सपोज तुमचा फ्रॅक्शन असेल A अपॉन B इज इक्वल टू C अपॉन D, तर बाय ऑल्टरनेंडो तुम्ही A अपॉन C इज इक्वल टू B अपॉन D असं लिहू शकता. तर हे समची मेथड 1 मी तुम्हाला शिकवली आहे. ही खूपच सोपी आहे. पण सेकंड मेथड पण मी तुम्हाला शिकवते. भरपूर वेळा काय होतं, सेकंड मेथड तुम्हाला स्टेप्स मध्ये देतात आणि तुम्हाला त्याच्यामध्ये फक्त फिल इन द ब्लँक्स
फिल करायचे असतात. तिकडे फक्त त्यांनी ब्लँक सोडलेले असतात, ते तुम्हाला फिल करायचे असतात. म्हणून तुम्हाला दोन्ही मेथड्स येणं खूप गरजेचं आहे. कारण नुसता क्वेश्चन विचारला तर तुम्ही कुठल्याही मेथडनी सॉल्व्ह करू शकता, पण जर का त्यांनी गॅप्स दिले मध्ये तर तुम्हाला त्यांनी ज्या मेथडच्या गॅप्स दिल्यात त्याच फिल करायला लागतील. म्हणून इथे मी तुम्हाला दोन्ही मेथड शिकवते. मेथड 2 साठी आपल्याला एक कन्स्ट्रक्शन काढायची आहे, दॅट इज जॉइन PQ join करा such that AD is parallel to PQ is parallel to BC. AD ही PQ ला आणि BC ला पॅरलल असणार आहे अशी कन्स्ट्रक्शन तुम्ही ड्रॉ करायची आहे. नेक्स्ट तुम्हाला हे प्रूव्ह करायचं आहे, ते BPT युजिंग बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम ने तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी आधी हा आपण ट्रायंगल घेऊया ABC. इन ट्रायंगल ABC, हा ABC ट्रायंगल मध्ये PQ इज पॅरलल टू BC, त्याच्यामुळे बाय BPT AQ अपॉन QB इज इक्वल टू AP अपॉन PC बाय BPT. नेक्स्ट आता हा उलटा ट्रायंगल घ्यायचा आहे BDA. हा जो ट्रायंगल आहे BD आणि A, हा इथे जो आहे उलटा तो ट्रायंगल घ्यायचा आहे. इथे आता परत AQ अपॉन असा हा उलटा ट्रायंगल घेतला तर BQ अपॉन AQ असं लिहायला लागेल. BQ अपॉन AQ इज इक्वल टू BP अपॉन PD बाय BPT. आता इथे AQ अपॉन QB आहे, इथे QB अपॉन AQ आहे, तर हे मी इन्वर्ट एंडो करते. म्हणजे AQ अपॉन BQ इज इक्वल टू PD अपॉन BP बाय इन्वर्ट एंडो. आता तुम्ही जर का पाहिलं तर ही लेफ्ट हँड साइड दोन्हीची LHS इक्वल झालेली आहे. AQ QB AQ QB ही LHS दोन्हीची इक्वल झाली आहे, त्यामुळे आपण डायरेक्टली लिहू शकतो इथे फ्रॉम 1 and 2 हे दोन्ही इक्वल आहेत हे आपण लिहू शकतो. AP अपॉन PC इज इक्वल टू PD अपॉन BP बाय 1 and 2. आता आपल्याला AP आली आहे, BP आली आहे, फक्त परत आता ऑल्टरनेंडो करून PD आणि PC ऑल्टरनेट करून घ्यायचे. AP अपॉन PC इज इक्वल टू PD अपॉन AP अपॉन PD इज इक्वल टू PC अपॉन BP बाय ऑल्टरनेंडो. तर हे एकाच समच्या दोन मेथड तुम्हाला येणं खूप गरजेचं आहे. आता थर्ड आणि लास्ट आपण बघणार आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन. सम आहे सिमिलॅरिटी मधलं, मग आपला हा चॅप्टर संपलाय. प्रॉब्लेम सेट 1 मध्ये 12th क्वेश्चन, तो खूप इम्पॉर्टंट आहे, भरपूर वेळा विचारलाय. गिवन आहे इन ट्रायंगल BAC XY इज पॅरलल टू AC. XY आणि AC या दोन पॅरलल साइड्स आहेत. ट्वाइस ऑफ AX इज इक्वल टू थ्राइस ऑफ BX आणि त्याच्यात XY दिली आहे त्यांनी 9. ही जी XY आहे ती 9 दिली आहे आणि ही जी AC आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर त्यांनी जे आपल्याला दिलेलं आहे ते आपण लिहूया. ट्वाइस ऑफ AX सोल्यूशन. ट्वाइस ऑफ AX इज इक्वल टू थ्राइस ऑफ BX म्हणजेच AX अपॉन BX. या AX च्या खाली हा BX आणला तर या 3 च्या खाली हा 2 जाईल, इज इक्वल टू 3 अपॉन 2. AX अपॉन BX इज इक्वल टू 3 अपॉन 2. इथे जर का मी कंपोनेंट वापरलं म्हणजे AX प्लस BX अपॉन BX
is equal to 3 plus 2 upon 2, which is ax plus bx is ab. ab upon bx is equal to, इथे रिझन आहे बाय कॉम्पोनेंडो 5 upon 2. कॉम्पोनेंडो मध्ये काय, तुम्ही न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर ऍड करून परत डिनॉमिनेटर तसाच ठेवायचा आहे, दॅट इज कॉम्पोनेंडो. तर ax प्लस bx अपॉन bx केलं तर 3 प्लस 2 अपॉन 2 दॅट इज 5 अपॉन 2. हे कॉम्पोनेंडो तुम्ही 9th स्टँडर्ड मध्ये शिकलेला आहात. तर ab अपॉन bx इज 5 अपॉन 2. का ab आलं या दोघांचे ॲडिशन, तर b डॅश x डॅश a. हे तुम्हाला रिझन लिहायला लागेल, b डॅश x डॅश a. मग आता आपल्याला हा रेशो मिळालाय फुल ab आणि bx चा रेशो आपल्याला मिळालेला आहे. आता आपल्याला हा छोटा आणि मोठा ट्रायंगल सिमिलर दाखवायला लागेल. तो आपण याच फर्स्ट जे आपण सम प्रूव्ह केलं एक्सरसाइज 1.4 मधलं, त्याच्यात आपण ऑलरेडी ते 2 प्रूव्ह केलेले आहेत. हे तुम्हाला प्रूव्ह कसे करायचे, तर हा अँगल ह्याला आणि हा अँगल याला करस्पॉन्डिंग अँगल लिहून तुम्ही डायरेक्टली हे 2 ट्रायंगल सिमिलर लिहू शकता. ट्रायंगल BXY is similar to triangle BAC by AA test. याच व्हिडिओ मधला फर्स्ट क्वेश्चन मध्ये मी असे हे 2 ट्रायंगल्स कसे सिमिलर प्रूव्ह करायचे हे दाखवलेलं आहे. परत इथे म्हणून मी लिहित नाहीये, पण तुम्हाला ही स्टेप दाखवायला लागेल. हा अँगल ह्याला आणि हा अँगल ह्याला करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणून सिमिलर लिहून तुम्हाला नेक्स्ट लिहायला लागेल BXY दॅट इज हा छोटा ट्रायंगल, BAC हा सगळ्यात मोठा ट्रायंगलला AA टेस्टने सिमिलर आहे. मग आता CSST आपण काय लिहू शकतो, AB अपॉन BX, AB upon BX is equal to AC upon XY. CSST corresponding sides of similar triangle. AB upon BX already आपण 5 upon 2 काढलेला आहे. AC आपल्याला काढायचं आहे आणि XY हा त्यांनी 9 दिलेला आहे. क्रॉस मल्टिप्लाय करून तुम्ही मला AC काढायचं आहे. AC is equal to 5 into 9 upon 2, 45 upon 2. Therefore, AC is equal to 22.5. क्रॉस मल्टिप्लाय करून AC येतोय 22.5. हे लास्ट सम होतं जे इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला जर का सिमिलॅरिटी या सम या चॅप्टरमध्ये कुठले क्वेश्चन्स डिफिकल्ट जात असतील तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये मेन्शन करा. मी त्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवायचा नक्कीच ट्राय करेन. माझ्या पद्धतीप्रमाणे, माझ्या एक्सपिरियन्सप्रमाणे मी तुम्हाला ऑलमोस्ट सगळ्या कन्सेप्ट आणि सगळे क्वेश्चन्स सिमिलॅरिटीमधले सांगितलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही अदर दॅन दॅट काहीतरी पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा. मी ते क्वेश्चन सॉल्व करायचा नक्कीच प्रयत्न करेन. जर का माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.